नमस्कार मित्रांनो, मी संदीप ठाकूर. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आम्ही गावाला आलो सर्वजण. कविता, मी, माझी मुलं सर्व आम्ही गावाला आलो आहे. तर आज आपण जायचं आहे. गावचे मासे कशा पकडतात आपण ते बघूया. मुरे मासे तर तुम्हाला आज ते बघायला भेटतील कशा पद्धतीने पकडतात. तर आपण ते बघूया. आज आपल्याबरोबर आई आणि आबा पण येणार आहे. तर आपण ते कसे आज पकडतात ते आपण तुम्हाला बघायला भेटतील. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ कशी वाटते नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओला. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर पण करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढे. मासे कसे पकडतात ते आपण नक्की बघूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याबरोबर कोण कोण मासे पकडायला येणार आहे ते बघा. दर्शना येत नाही, ती तिथं थांबले ते बघा. कविता येते, जयेश आहे, आई आबा येतोय मागे. हे तू येते काय? चल. आणि मस्त हिरवागार झाला इथे बघू शकता. तर मित्रांनो, गाव बघू शकता इकडे आहे वरती. मस्त आहे. आणि यांना पिण्याचं पाणी इकडे आहे बघा, बघू शकता. हे बघा, आणि ते आंघोळ पण करू शकता तुम्ही. हे पिण्याचं पाणी इकडे आहे. इथून तर तेवढं लांब घेऊन जावं लागतं पाणी डोक्यावर. आणि कविता आहे बघा, ही छोटी पण आहे. देविका, पियुष आणि जयेश. व्हिडिओ एकदम मस्त खूप भारी होणार आहे. तर आज आपल्याला ते छोटे छोटे असते एकदम. तर ते मासे कसे पकडतात ते आपण नक्की बघूया. आणि तुम्ही पण बघा कसे पकडतात. मी आज पहिल्यांदा चाललो होते मासे पकडायला. आणि आपण जिथे चाललो तिथे आपण पहिला आपण मे मध्ये एकदा गेलतो आपण. तेव्हा तिकडे पाणी नव्हतं. तेव्हा तिकडे खेकडे आपण पकडलेले. त्याच ठिकाणी आपण चाललोय. पण तिकडे आता पाणी असेल तर आपण बघूया. मुऱ्या, त्या छोटे छोटे मासे असतात त्याला मुऱ्या म्हणतात. तर आई आणि आबा तर येतोय मागून. तर बघूया आपण. नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओला कशी वाटते. आणि जाऊया आपण आता डायरेक्ट तिकडेच. आई आणि कविता आल्या, आबा मागून येतोय. आणि आपला साडू पण आहे माग पुढे. तो मित्रांनो, तुम्ही बघू शकता रस्ता काय भारी बघा. आपण आता बनलाय बघा. आबा येतोय, आम्ही चाललोय पुढे असते असते. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं वातावरण आहे बघा. सुंदर असं भात बघा किती लावलं इथे. सर्वांकडे तेच आहे. इथे भरपूर जण शेती करतात. जिथे तुम्ही बघा तिथे शेतीच आहे बघा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे एक चिंबोरी भेटली बघा, छोटीशी बघा. ही बघा, पकड जा, पकड. थांब थांब. बघा, जयाने पकडले इथे बघ. हे बघ, अरे दाखव इथं. हे बघा, जयेशने खेकडे चिंबोरी पकडली एक. तर मित्रांनो, इथं बघू शकता इथे एक आहे तो बघा. इथून एक चिंबोरी बघा छोटीशी ती बघा. ती बघा आज चालली. ही बघा दिसली, ही बघा गेली आज. तर मित्रांनो, तुम्ही समोरचा व्ह्यूज बघू शकता का भारी आहे बघा. हे बघा, सुंदर असं दव पडलंय पुढे बघा. हे बघा, बघू शकता किती मोठा इथे खेकडा. तो बघा कसा बघतोय. हे बघा, त्याचा पांगडा लय मोठा आहे बघा किती मोठा खेकडा. अजून एक निघलाय कुठून तरी. हा पण अजून एक इथून निघलाय. तो आतमध्ये लपलाय. गेला, तो आतमध्ये गेला. वाट बघू शकता, ही वाट आहे. इथे भाजी लावली आहे. ही बघा, आणि वाट आहे. व्ह्यूज बघू शकता, सुंदर असं व्ह्यूज आहे. हे सर्व रताळे आणि ते शेंगा लावले आहेत.
हे बघा रताळी शेंगा. तर वहिनी बघा रताळी खांते इकडे बघा. हे बघा दिसली. दादा कुठं आहे? वहिनी तर रताळी खांतय. हे सर्व इथे रताळी आहेत. आणि हे सर्व चला एक काय काढायचं आपल्याला? मुऱ्या काढायला त्याला. हे काय आहे? ये मोठे चिबडी एवढी मोठी दोडी का चिबडी? तर मित्रांनो ही दोडी बघू शकताय बघा. हे बघा हे बघा दोडी आहे दोडी. देविका पडली इकडे. तर आता इथे कोण कोण पडणार आहे काय काय होणार आहे ते नक्की बघा. लय भरपूर मजा येणार आहे. हे बघा देविका झाली इथे उलटी आणि कविता काकडी धुवत चालली आहे. हिला खूपच भूक लागली असं वाटतंय. गवतावर पाणी आहे. गवताचा पाऊस पडलाय तो गवतावर आहे त्याच्यावरती काकडी धुवत चालली. बघा हे बघा बघा किती भूक लागली तिला. आता जेवली तरी पण तिला भूक लागली. तर मित्रांनो वाट बघू शकता कशी आहे बघा. ते पाऊस पडून पडून वाट बघा कशी आलं. आज आपल्याला जायचं आहे तर आपण मोरे मासे आज पकडूयाच. व्हिडिओ मोठी झाली तरी पण नक्की बघा. व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल तर मला खूप पाणी वाहत आहे तर आज खूप मजा येईल. नक्की बघा. पाऊस पाऊस बघू शकता. पाणी गायला खूप पाणी आहे आज. मी कविता इथे जाऊन उभी राहिली आणि काकडी खाते बघा. आज दिवसभरात खूप पाऊस पडलाय. हे बघा आबा खाली गेलाय. हे बघा खूप सुंदर असं बघा. पाणी एकदम निघतलं आहे. हे बघा आजी अशी मस्त झाली बघा. पोरांची मस्ती चालू आहे इथे. किती मजा चालली यांची बघा. हे बघा आणि ही कविता ही बघा. कशी मस्ती चालली यांची बघा. तर तुम्ही बघू शकता बघा हे खूप आहेत बारीक. ते आपल्या एका तारेमध्ये घालतायत आई. हे बघा या तारेचे ते एकदम लहानसे खूप आहेत. बघू शकता बघा. हे बघा या अशा याच्यामध्ये घालायचे आहेत. हे बघा आणि ही तार आपण सर्व खूप याच्यामध्ये ओढून घेऊन आणि ते मोरे मासे आपल्याला पकडायचे आहेत. तर आपण यासाठी बघा ही जाळी आणली छोटीशी. अशा 3-4 जाळ्या आणल्यात आपण. ते मागे पण आहेत. इथे एक आहेत. 2 टोपशे आणले आहेत. आणि आता आपण हे सर्व खुबे आता याच्यामध्ये तारे ओळखून घेऊया आणि कसे आपण मोऱ्या मासे भेटत आहेत ते बघूया आपण. तर आई आपल्याला दाखवेल कसे पकडतात. आई पण आहे आबा पण आहे. तर नक्की आपण बघूया. खूप याच्यात पण मेहनत आहे मासे पकडण्यामध्ये. पण कशा कशा पद्धतीने मासे पकडतात बघू शकता तुम्ही. आणि साडू आपला इथून आता आलाय तो बघा. खूप पावसाने अंधार केलाय. खूप वातावरण आहे पावसाचं. पूर्ण ढगाळ वातावरण आहे. आणि हे बघा बांधण्याचा प्रकार तुम्ही बघू शकता कसा बांधतात ते बघा. हे बघा हे बघा कसं बांधलंय तारेने. ही काठी घेतली आहे आणि त्या तारेमध्ये ते आपण ते ओढून घेतलेत
आणि ते तार त्या काठीला आपण बांधली आहे बघा. हे बघा आई बांधते बघा. हे बघा आणि त्या पुढे टोकाला खुबे आहेत. कशा पकडतात ते आपण नक्की बघूया. हे बघा मित्रांनो कशा पकडतात तुम्ही बघू शकता. हे बघा हे बघा हे बघा हे बघा दिसतात तुम्हाला. हे बघा हे बघा आई कसे पकडते बघू शकता. हे बघा कशा पकडतात आपल्या नदीचे मासे बघू शकता. मोरे मासे. हे बघा बघा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा पकडतायत. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता. आता आपण एक दुसऱ्या जागेवर आलोय. हे बघा हे बघा हे बघा मासे. हे बघा दिसले मुरे मासे येते. बघू शकता. हे बघा त्यांना ते खोब्याचा मांस खायला दिलाय माशांना. ते जवळ एकदम 4-5 जण झाले. 4-5 जण आले मासे तर ते चाळण खालून घालायचे याच्या खालून. हे बघा हे बघा आई कशा प्रकारे पकडते बघू शकता. बाबा पकडतोय. बसूनच राहायला लागते एका ठिकाणी. मासे जवळ आले तर मुलं पकडायला लागतात. खूप छोटे मासे आहेत. खायला खूप सुंदर लागतात. मी खूप वेळा खाल्ले आहेत पण आता आज पहिल्यांदा मी पकडायला आलोय. हे बघा पाण्यामध्ये घालून ठेवायचं. बघा आपण पहिला खूपच बांधले पुढे. खायला खूप सुंदर लागतात हे मासे. तर तुम्ही पण कुठे रायगडमध्ये राहत असाल तर नक्की तुम्ही पण मुरे मासे खाऊन बघा कसे लागतात आणि नक्की कमेंट करा. खूप लांबून आलो आहे. बघा किती जण आहेत. त्याच्यामुळे काय सर्वजण खूप मस्ती करतायत आणि मुरे मासे पकडायला काय देत नाहीत. पूर्ण पाणी खदूळ करतात. बघा हे पोरं काही सांगून ऐकत नाही. इकडे तिकडे नाचतायत. तिथे माती करतात पाण्याची. पूर्ण पाणी खदूळ करून टाकतायत. हे बघा आई पुढे गेली आहे. कविता पण इकडे ते खुबेच होते. खुबे इथे नाही कमी आहेत लय. तर आबा इथे करतोय बघा मुरे मासे पकडतोय. बघू शकता. हे बघा 2-2, 3-3 येत आहेत. तर आई पुढे गेली आहे वरती. तर आपण बघूया अजून आपल्या जेवणापुरती भेटले बस झाले. पकडूया आपण. तर मित्रांनो इथं कमी आहेत खुबे. आपण पुढे पुढे जाऊया आता. आई पुढे गेली आहे. आपण पण जाऊया पुढे. आणि सुंदर पाणी असं वाहतोय बघा. आपण इथे या टायमाला आपण आलेलो तर आपण खेकड्यांची व्हिडिओ बनवली. इथे चुमराची आपण व्हिडिओ इथंच बनवलेली आपण. हे बघा खूप सुंदर असं पाणी वाहतं इथे. हे बघा इथे पाणी कमी आहे. हे बघा इथे. हे बघा
आता इथे पकडतोय. केळीची पानं बघू शकता किती मोठी आहेत. ही बघा केळीची पानं आपल्याकडे बघा केवढीशी असतात आणि इथे बघा केवढे मोठे आहेत. केळी ना याला केवदर असे म्हणतात. ही सुद्धा पडली पाण्यात. खूप इथे चिकट चिकट झालंय म्हणजे शेवाल्या खाली पाय खूप सरकत आहेत. पडलं तर डायरेक्ट ते डोका बिका फुटण्याची शक्यता जास्त आहे. हे बघा मला सर्व इथे बसलेत. हे बघा पकडतोय बघू शकतोय बघा. आणि आपण इथे पकडलेत. बघा मुरे मासे इथं आपण गरतोय बघा. बघा खूप मेहनत आहे. खूप म्हणजे खूप मेहनत आहे या माशासाठी. हे मासे विकतात पण रायगडमध्ये पनवेल पेन अशा ठिकाणी हे मासे भेटतात. विकतात पण आपण खाण्यासाठी आलो आहे. आपण विकायला नाही. आताचे एवढेच भेटले. खूप नजर देऊन बघायला लागतं. तुम्ही बघू शकता कविताला आता आबा एक बनवून देतोय रिंग. ते खुबेचा बनवून देतोय बघा. या खुबे बघा या प्रकारचे असतात. हे बघा या प्रकारचे खुबे आहेत. हे खुबे त्या आईने आता वळवले तारेमध्ये बनवले ते बघा. हे ते नदीचे खुबे आहेत बघा. हे खातात पण खुबे. खायला हे फुल चविष्ट आहेत खुबे. हे पण तसे आपले खाडीचे तसे हे पण आहेत. हे बघा आईने खूप साऱ्या पकडल्यात म्हणजे थोड्याशा भेटल्या आईला. आपण आईकडे जाऊया. हे थांब हे बघा आईला थोड्याशा भेटल्या आहेत. मस्त मोठे पण आहे याच्यामध्ये बघा. पण हे खुबे खूप जास्त लागतात असे बोलतात. ते खुबे आम्हाला इथे भेटतच नाहीत. आता थोडेसे भेटले आहेत. अजून थोडे टाकूया तारेमध्ये. हे बघा थोडे असे फोडायचे आणि तारेमध्ये ओवायचे. ते आपल्याला थोडेसे इथे मुऱ्या पण भेटल्या आहेत. आणि कविता पण बनवते. आणि जया इथे वरती बसला आहे. आणि आपण थोडेसे पकडले ते बघा. कविता पण आता घराला चालू केलं कविताने. बघा कितीतरी इथे दाखव दाखव. मित्रांनो कविताला पण एक आले आहे बघा. तिथे आहेत मोऱ्या. बघा मोठ्या मोठ्या आहेत. इथे मोठ्या मोठ्या येत आहेत. बघा कशा पकडतो. खायला येतो बघा. मित्रांनो बघू शकता कविता पण पकडते बघा. चप्पल कोणाचे पकड हे टाकतोय. मित्रांनो बघू शकता बघा. मित्रांनो बघू शकता हे बघा. दाखव दाखव. हे बघा छोटी आहे पण मी झूम केलं आहे बघा. हे बघा
अशा मुरे आहेत. मुरे मासे बघा याला बोलतोय बघा. बघा आता इथे कविता पकडतोय. हे बघा तिकडे जाम आहे बघ तिथे. मित्रांनो या साईडला पण भरपूर आहे ते बघा इथे. हे बघा इथे खूप सारे आहेत. हे बघा तिकडे खाली जाम आहेत. मित्रांनो इथे बघू शकता इथे खूप सारे आहेत बघा दिसता इकडे. तर मित्रांनो मी टोप पकडलाय. कविता करते. 2-2-3-3 येतो. हे खूप बारीक मासे म्हणून आपल्याला खूप टाइम लागतो पकडायला. खाली जाम आहे तिथे. हा बघा का चालतोय पियुष ठाकूर. हे बघा आणि हा बघा एक मोरे पकडायचे. मोऱ्या पकडायची ट्रिप आज. व्हिडिओ नक्की कशी वाटते नक्की कमेंट करा. हे बघा पाणी खूप आहे म्हणून खेकडे नाही भेटत आहेत. जेव्हा पाणी कमी तेव्हा आपण खेकडे पण पकडायला येऊ एक दिवस. हे बघा सर्वजण पुढे गेलेत. आपण मागणं चाललोय. तर मित्रांनो आईने बघा एवढे पकडले. हे बघा या आईने पकडल्यात. आबाने तिकडे पकडलेल्या. आबा पुढे पकडतोय. आई पुढे चालली आहे. नको ना पकडू दे ना. कविता इथं पकडते मित्रांनो बघू शकता. बघा हे बघा खूप मेहनत आहे यासाठी. हे बघा आणि पाऊस पण आलाय. पाऊस पण पडतोय. आम्ही या साईडने आलो आता वरती चाललो पकडत पकडत. हे बघा आबाला पण भेटत आहेत. आबा पण पकडतोय. हे बघा आबा इथं पकडतोय. पावसाने खूप अंधार केला. पाऊस पण मित्रांनो बघा याच्यामध्ये मोठी आली आहे बघा. हे बघा ती कविताकडे पण आली आहे बघा. हे बघा ही बघा मोठी आहे. ताजी मच्छी. जिवंत मावरा. मुऱ्या मावरा. हे बघा परत आली बघा. कविता खूप मस्त पकडते. आपल्या काय जमत नाही. मी ट्राय मारला पण मला एक पण नाही भेटत. हो तिथं आबाकडे पण आलेत. जा देविका. हे बघा आबाच्या याच्यात पण आलेत मित्रांनो बघू शकता. बघा आणि पियुष पुरा पाणी खदूल करतो नुसतं मस्ती करतोय. तो जय शेख तो बघा इथे. हे बघा हे बघा हे खूप मस्ती करतात दोघं जण. आबाचे ते येत आहेत मुऱ्या 2-2 1-1 2-2 3-3. हे बघा पावसाने खूप अंधार काय म्हणून थोडं दिसत नसेल तुम्हाला पण 2-2 3-3 येत आहे बघा. हे बघा हे बघा पकड इथं पकड शकताय बघ. कविताने परत 2-3 आणले बघा.
खूप मोठेसे आहेत. पाहिजे माझी पाठी लोक बाबू हे बघा तो जयेश निस्ता मस्ती करतोय. पाणी खादून करणं मित्रांनो तर काय भेटत नाही ते. हे बघा मला 2-3 आले आहेत मुऱ्या बघू शकतो. हे बघा दगडातून पाय सरकतं मध्ये. हे बघा आज आपली मुरा पकडायची ट्रिप चालू आहे. पाय खूप सरकतं दगडावरून. हे बघा इथे पाणी वाहतंय आणि आबा इथे मुऱ्या माशा करतोय. हे बघा हे बघा मेहनत आहे बघा. हे बघा मित्रांनो कुबा बघा हा खूप मोठा कुबा आहे. हा बघा हे कुबे फोडून हे बघा लोक किती आले बघा 4-4 5-5. हा मित्रांनो तो कुबा आहे. हा फोडून ते तारेमध्ये ओवायचे आणि बघा आपण कसं बनवलं आहे. तारेमध्ये टाकलं आहे आणि नंतर मग हे त्याच्यामध्ये हे फोडून तर तारेमध्ये ओवायचे. हे बघा हे खायला पण खूप टेस्टी आहे. हे बॉईल करून घ्यायचे नंतर हे तेल कांद्यावर फ्राय करायचे. याची पण रेसिपी आपण एक दिवस नक्की बनवूया. हे आणि नक्की कमेंट करा आपली व्हिडिओ कशी वाटते. खूप मेहनत आहे मित्रांनो बघा. हे बघा 4-4 5-5 यायला लागले आता. मित्रांनो पाणी खजूर केलं नाही ना तर खूप मसाले येत आहेत. पण पाणी खजूर केलं तर आपल्याला ते दिसत नाहीत त्याच्यामुळे ते आपल्याला भेटतं कमी. हे बघा मोठे मोठे येत आहेत. लागलाय गळाला मासे लागले आता. हा गावचा गल आहे आणि आम्हाला खूप सारे आता यायला लागलेत. एकाच ठिकाणी बसून असं करायला लागतं. हे बघा तुम्हाला कशी वाटते व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि आपण चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण खूप सारे व्हिडिओ घेऊन येऊया नवीन पण आपले व्हिडिओ थोडे लेट येतील तर आपल्या जॉबला पण जायला लागतं. हे बघा मित्रांनो इथे थोडेसे भेटले आपल्याला कुबे. तर आपण आता मुऱ्या भेटले आहेत तर आपण आता कुबे पण आपल्याला भेटत पाहिजे होते कारण की कुबेशिवाय ते भेटत नाहीत. कुबे तर आपल्याला लहान असे भेटलेत. तर आपण आता पुढे जाऊया वरती. आता आपण असं डायरेक्ट खालून आलो आहे तसं पकडे डायरेक्ट वरती जायचं आपल्याला. तर आपण जाऊया पुढे चालले सर्वजण पकडायला. तर आपण पाठून जाऊया असते बघा. मुरे मासे मित्रांनो आपण आता इथे बसलोय पकडायला. आईला खूप सारं फटाफट येत आहे पण ते छोटे लहान मासे आहेत म्हणून फटाफट जमा होत नाही आहेत. हे बघा तिघं पकडत आहेत. वरती आबा आहे कविता आहे पोरांची मस्ती चालू इथे. हे बघा आणि आई इथे मस्त फटाफट करते इथे. हे बघा खूप मजा येते इथे. पाणी पण बघा सुंदर असं बघा सुंदर असं पाणी पडतं. बघा इथं नाचकाम चालू आहे आपलं. बघू शकता आई पकडते. आणि आबा इथं परत बनवतोय.
आणि पोरं काय सांगून ऐकत नाही बघा, मस्ती चालू आहे बघा यांची. हे बघा आपण परत एकदा बनवलं. आई इथे पकडते. हे बघा. तर मित्रांनो आबाकडे आता येत आहेत. हे बघा पोरं बघा चालू आहे, मस्ती चालू आहे. ते खायला तर खालून जाई घ्यायचे आणि वरती उचलायचे. ते खुबे खायला येतात. ते खुबे खात असताना लगेच पाडून खालून जाळी उचलायची लगेच. हे बघा हे बघा किती आले. थोडं पुढे आलो आपण. हे बघा कविता पुढे चालले. चाडू इथं बसलाय. आई इथे पकडते. आबा इथे पकडतोय. हे बघा या नको जा नको आलू नको. आलं तर पाणी खजूल होईल. हे बघा आता चढण आली आहे. वरून कसं पाऊस पाणी पडतोय. छोटे छोटे धबधबे आहेत. आणि पोरांचा बघा त्यांना सांगितलं नका येऊ इथे, असं पाणी पिणी वाहतंय तरी ऐकत नाही. सर्व आलेत. हे बघा व्ह्यूज तर खूप सुंदर आहे. असा बघा पूर्ण जंगल. आज पाऊस पण खूप पडलाय म्हणून पाणी खूप वाहतोय. हे बघा कविता पडली ती. तिला चालता पण गावची असून चालता येत ना तिला. हे बघा मुरे मासे पकडतोय. हे बघा पोरांचा. आहे बघा चढवायला घेतलं. आहे बघा हा बा मी चाललोय पाठी सर्वात. बघा आपण आस्ते आस्ते जाऊया. आज स्वतः 2-3 तुझं भेटले. हे बघा चलो. इथून आपण आता खालून आलो. हे बघा इथून आलो आपण. इथून असं चढत चढत पाणी वाहत आहे. इथून आता चढलो वरती. हे बघा आणि इथे भेटत आहेत. आई बोलते 2-2 3 येत आहेत. तर आपण इथे बघूया आता. ही कसली फुलं आहेत नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओला. ही बघा ही बघा ही बघा केवढी मोठी. ही बघा ही बघा. तर मित्रांनो इथे आबाला येत आहेत. 3-4 आल्या. एकदा आपण ट्राय मारूया. हे बघा खूप म्हणजे खूप मेहनत आहे याच्यात. पण एवढं टोपची भरायला आहे बघा. किती पकडले. हे बघा खूप लहान लहान आहेत. मोठ्या पण येत आहेत मध्ये मध्ये. तर मित्रांनो बघू शकता आपल्या बघा मुऱ्या इथं आबाच्या आहेत. बघा हे बघा त्या आईच्या आणि आबाच्या मिळून बघा एवढे झाले. तर आपल्याला जेवायला बस झाले. तर मित्रांनो आम्ही आता निघालोय. आपला तुम्ही बघितलं किती मुरा भेटल्या आहेत. तर आपली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओला. आणि पाणी जास्त पाऊस पण आज जास्त पडतोय. शनिवार आहे आज. आज खूप पाऊस आहे बघा. सर्वकडे वातावरण बघा. आणि आम्ही निघालोय.
तर आपला जेवणापुरता भेटला आहेत. तर मित्रांनो आपलं ते जेवणापुरता भेटलं आहेत. तर आपण त्याचं कालवण कसं बनवत आहेत, चुलीवरचं कालवण, तर तुम्हाला ते पण तुम्हाला पाहायला भेटेल. आज आपण ते पण बनवून बघूया. तर आई बनवेल कशात बनवतात ते, तुम्ही ते पण बघा. आणि ते दुसरी व्हिडिओमध्ये येईल नक्की, की व्हिडिओ लय मोठी लॉंग होईल. तर आपण ते तुम्हाला ते पण दाखवतो मी, चुलीवरचे मुऱ्या माशाचे जेवण. तर व्हिडिओ कशी वाटते नक्की ते पण कमेंट करा. आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की तुम्ही कमेंट करा. आणि आपले चॅनलवर नवीन कोण असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.